बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, मी महेंद्र धोंगडे, महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे। बिहार येथील महाविहार बोधगया हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी 25 मार्च रोजी नांदेड येथे बौद्ध भिक्खूंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बौद्ध वृक्ष कदम। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे। काय सांगाल, उद्या बौद्ध भिक्खूंच्या व समाजाच्या वतीने बौद्धगया मुक्त करण्यात यावं यासाठी जिल्हाधिकारी नांदेडवर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। हदगाव तालुक्यातून किती समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, जाणार आहेत मोर्चाला? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। मी बोधिवृक्ष कदम, आयोजक राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषद। या धम्म परिषदेच्या वतीने पहिल्यांदा मी या चॅनलचे खूप खूप आभार मानतो। उद्या दिनांक 25 रोज मंगळवार या दिवशी महाबोधी बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन उद्या नांदेड येथे आयोजित केलेले आहे भिक्खू संघाच्या उपस्थितीत। तर दादांनी म्हणल्याप्रमाणे की हदगाव तालुका हे आंबेडकर चळवळीचं माहेरघर आहे। ही हदगाव तालुका हे हरिहरराव सोनुले साहेबाची क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीभूमीतून उद्या नांदेडच्या दिशेने शेकडो बौद्ध उपासिका जाणार आहेत आणि या मोर्चाचा एक धागा होणार आहे। या मोर्चाचं संपूर्ण नियोजन हे बौद्ध भिक्षूच्या हातामध्ये आहे। इथं कोणता कार्यकर्ता नाही, कोणता पक्ष नाही, कोणती संघटना नाही, कोणी नेता नाही। याला हे आंदोलन एक बौद्ध उपासक, माझी जिम्मेदारी 49चा जो कायदा रद्द करण्यात यावा तिथला नेमका तो कायदा काय आहे? बौद्ध समाजाची आणि आमची अशी मागणी आहे की जो 1949चा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द करून संपूर्ण जी तिथली ट्रस्ट आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या। तो ऍक्ट असा आहे की 1949ला जे तिथल्या मनुवादी शासनानं जे तिथली जे कमिटी आहे त्याच्यामध्ये 4 लोक बौद्ध आणि 4 लोक हिंदू आणि बाकीचा जो एक कलेक्टर आहे तो सुद्धा हिंदू, म्हणजे असं बहुमत त्यांचं 5 जणांचं आणि 5 भिक्खू, म्हणजे ताबा त्यांचा आहे, त्याच्यावर अधिकार घेण्याचा निर्णय त्यांचा आहे, बहुमत त्यांचा आहे। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की संविधान, जसं भारताला संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 रोजी, ज्यावेळेस भारताला संविधान लागू झालं त्यावेळेस त्याचे